चला नमस्कार विद्यार्थी मित्र सर्वांचं स्वागत आहे नवोदय मिशन ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये। आज आपण 7वी स्कॉलरशिप 27वा धडा शेकडेवारी यामधील 27.1 पाहणार आहोत। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि मागील व्हिडिओ पाहून घ्या। ओके, चला वेळ न घालवता पहिल्या प्रश्नाला लागली सुरुवात करूया। प्रश्न पहिला आहे, 3/6.1/4 या अपूर्णांकाचे रूपांतर शतमानात पुढील पर्यायातून आपल्याला निवडायचे। तर लक्षात घ्या, आपण अगोदर 3/6.1/4 आता हे 6.1/4 ला जर अपूर्णांकात रूपांतर केलं तर काय होईल? 6 चौक 24 आणि 25/4 होईल। त्याला आपण असं लिहू शकतो, 3 छेदात म्हणजेच काय असते? छेद म्हणजे भागाकारात असतो। 3/25/4 तर आपण याला परत असं लिहू शकतो, 3 हे भागाकारात, याचा अर्थ इथं या ठिकाणी कसे जातील? गुणाकारामध्ये। ओके, किंवा मग याला आपण असंही लिहू शकतो, भागिले 25/4 आणि हे भागाकार असल्यावर याचा गुणाकार व्यस्त होतो, म्हणजेच 3 गुणिले 4/25 गुणाकार व्यस्त म्हणजे छेदातली संख्या अंशात, अंशातली छेदात। आता याला करायचं 3 चौक 12 होईल आणि 25 ला 25 राहतील। आता लक्षात घ्या, याला आपल्याला शतमानात रूपांतर करायचे। याचा अर्थ आपल्याला इथं छेदामध्ये 100 आणायचे। मग याला आपण किती गुणू? 4 ने, मग अंशाला 4 ने गुणा। 12 चौक 48 येईल आणि छेदात होतील 100। आता पहा, हे छेदातले 100 जर आपण काढले तर पाहिलं 48%, म्हणजे ह्या 100च्या ऐवजी इथं टक्के चिन्ह आलेलं। ओके, त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2। लक्षात येते? चला पुढील प्रश्नाकडे वळूया। चला प्रश्न क्रमांक 2 पाहूया। पहा, 1770 चे म्हणल्यावर या ठिकाणी गुणाकार ठेवायचा आणि त्याचे 7.5% काढायचे। तर इथं आपण असं लिहू शकतो, 1770 चे म्हणल्यावर गुणाकार, हे टक्केवारीचं जर चिन्ह जर आपण काढलं तर या ठिकाणी छेदात किती येतात? 100। आता इथे दशांश चिन्ह आहे, जर दशांश चिन्ह समान स्थळावर जर केलं तर हा दशांश घालायचा असेल तर छेदामध्ये दशांश चिन्ह देऊन एक 0 घेऊया आपण। अंशात आणि छेदात दशांश चिन्ह समान झाल्यामुळे दशांश चिन्ह निघून गेलं। तर काय राहील आता? गुणिले 75/1000। ओके, कडीचा शून्य कट करा, 25×3=75 करा, 25 चौक 100 करून घ्या। तर आता या दोघांचा गुणाकार करूया, 7 किंवा मग याला आपण असंही करू शकतो, हे 100 राहू देऊ, कारण ऑप्शन मध्ये या ठिकाणी आपल्याला 10चा पॉवर आलेला आहे। मग आपण काय करूया, याला हे 100 राहतील इथं आणि हे 75 पण राहू देऊया। ओके, तर आपण काय करूया, हे 0 कट फक्त, तर काय राहिलं इथं? गुणिले 75 आणि याच्या छेदात राहील 100 ला आपण असं लिहू शकतो 10चा वर्ग। ओके, आता या दोघांचा गुणाकार करून घेऊया, 177 गुणिले 75। पहा, 5×7 35, हातचे 3 येतील, 35 आणि 3 38, परत 3, 5×1 5 आणि 3 8, इथे 0 देऊया, 7×7 49, परत 7×7 49, 50 53, हातचे 5 येतील, 7×1 7 आणि 5 12, 5×8 16 आणि 1 17, हातचा 1 येईल, 12×2 हातचा परत 1 3 आणि 1, पहा 13,000 या ठिकाणी। तर पहा, या ठिकाणी आपला गुणाकार आलाय, पण आपली ही जी संख्या आहे इथं घेण्यामध्ये ही संख्या चुकली आहे। इथं 1730 पाहिजे तर आपण 70 घेतले। 1700 किती पाहिजे? 30 जर घेतलं तर इथं 3च होतील, म्हणजे आपल्याला 173 गुणिले 75 करावं लागेल। हे कॅन्सल करूया, इथं करतो परत गुणाकार, 173 गुणिले 75। 5×3=15, हातचा 1 येईल, 7×5 35 आणि 36 येईल, हातचे 3 येतील, परत 5×1 5 आणि 3 8 येईल, 0 7×3 21 येईल, हातचे 2 येतील, 7×7 49 50 51, हातचे येतील 5 7×7 आणि 5 या ठिकाणी 12, 5×7 9 12, हा इकडं 12,975 आले। तर इथं लक्षात घ्या, इथं 12,975 आहेत, इथं आहेत, इथं दशांशामध्ये आहेत आणि इथंही आहेत समजा। तर आता या दोघांचा गुणाकार किती आला? 12,975, आणि हे जे भागाकारातले इकडच्या साईडला गुणाकारात आले हे -2 होतात, म्हणजे 10चा वजा पॉवर 2 होतो। ओके, ऑप्शन क्रमांक 2 येईल।
तर लक्षात घ्या, थोडंसं या ठिकाणी लिहिण्यामध्ये मिस्टेक झाल्यामुळं परत एकदा सोडवावं लागेल. ओके, समजलं का? चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला प्रश्न क्रमांक 3 पाहूया. तर पहा 31.25 चे टक्के काढायचे. टक्के म्हणल्यावर या ठिकाणी कुठल्याही संख्येचं ज्यावेळेस आपल्याला टक्क्याचं जे चिन्ह आहे ते जर आपल्याला घालवायचं असतं तर त्याच्या छेदामध्ये आपल्याला 100 लिहायचे असतात. ओके, इथपर्यंत लक्षात आलं. तर आता आपण दशांश समान स्थळावर जर केलं तर अंशामध्ये उजवीकडून 2 आहे, इथं दशांश द्या, इथं 2 शून्य वाढवा. दशांश स्थळ समान झाल्यावर दशांश निघून जातो, म्हणजेच या ठिकाणी राहील. ओके, तर आता याला भाग देऊया. कितीने द्यायचा? तर या ठिकाणी सुरुवातीला देऊया भाग 25 चोक 100, 2 शून्य जशाला तसे. ओके, इथेही देऊया 25 एक 25 होईल, याच्यातले 6 उरतील, परत 25 दोन्ही 50 होईल, 12 होतील आणि 25 पाचा 125, म्हणजे 125/400 होईल. ओके, परत जर याला 25 ने भाग दिला तर काय होईल? 25 एक 25 होईल, या ठिकाणी 25 जर गेले तर 15 उरतील आणि 25 सक 150 होईल, त्यानंतर 25 पाचा 125. 5/16 हे आपल्याला या ठिकाणी उत्तरामध्ये पाहायला मिळते. तर ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर आहे. तर या ठिकाणी पहा टक्क्याचं चिन्ह दिलं, म्हणजे हे येणार नाही. ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर आपलं अगदी बरोबर आहे. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला प्रश्न क्रमांक 4 पाहूया. 1 किलोग्रॅम धुण्याच्या पावडरची किंमत आपल्याला 40 रुपये दिली, त्यावर शेकडा 12.1/2 याचा अर्थ 12.5 असतो किमतीची पावडर मोफत देण्याचे ठरवले, तर 1 किलोग्रॅम धुण्याच्या पावडरवर किती ग्रॅम पावडर मोफत मिळेल? आता ग्रॅम मध्ये विचारलंय, म्हणजे आपल्याला कळायला पाहिजे 1 किलोग्रॅम बरोबर किती ग्रॅम असतात, तर 1000 ग्रॅम असतात. ओके, तर आपल्याला काय सांगितलंय? 12.1/2 12.1/2 म्हणजे 12.5. त्याला आपण असं लिहू शकतो, म्हणजेच किमतीचा आता शेकडा आहे, म्हणजे याच्या पुढे टक्क्याचं चिन्ह देऊया. ओके, तर आता आपल्याला 1 किलोवर विचारलेलं आहे, म्हणजेच इथं लिहूया आपण 1000 गुणिले 12.5%, म्हणजे इथे लिहूया 12.5 टक्क्याचं चिन्ह गेल्यानंतर इथं वाटतात 2 शून्य. ओके, म्हणजे 100 होतात. तर आता आपण याची करायची काटाकाटी, 2 शून्य 2 शून्य कट. आता उत्तर आहे 10 गुणिले 12.5, म्हणजे आपण दशांश चिन्ह नाही असं समजवलं तर 125 गुणिले 10 यांचा गुणाकार येतो पहा 1250. आता उजवीकडून 1 सोडून दशांश चिन्ह द्यायचं, म्हणजेच 125 ग्रॅम हे आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 1 मध्ये पाहायला मिळेल. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न 5वा लक्षात घ्या. 5 लिटरच्या 2.1/2 आता तुम्हाला या ठिकाणी 2.1/2 1/2 म्हणजे अर्धा असतो, तर याला आपण 2.5% असं देखील लिहू शकतो. ओके, तर आता याला सोडून घेण्यासाठी काय करायचं? आता 5 लिटरच्या, आता सर्व उत्तर मिलीलिटर मध्ये दिले आहेत, म्हणजे आपण या लिटरला पण मिलीलिटर मध्ये रूपांतर करू घेऊया. मग 5 लिटर बरोबर 5000 काय होईल? मिलीलिटर होईल. ओके, तर आता आपल्याला याचे किती काढायचे? 2.5% काढायचे, म्हणजेच काय लिहिणार आपण? 5000 गुणिले 2.5 छेदात किती? 100. कडीचे दोन्ही शून्य कट होतील. आता दशांश चिन्ह नाही असं जर समजून गुणाकार केला तर 25 पाचा 125 होईल आणि हा शून्य जशाच तसा. आता उजवीकडून किती नंतर दशांश चिन्ह द्यायचं? 1 नंतर. 125 मिलीलिटर. कळालं? तर ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला प्रश्न क्रमांक 6 पाहूया. पहा आता 240 लिटर दुधाच्या द्रावणात 8% मलाईचे प्रमाण आहे. आता 240 लिटर दुधामध्ये 8% मलाई, म्हणजे नेमकी ती मलाई किती आहे ते आपण अगोदर काढूया. मग काय करणार आपण? 240 गुणिले 8% म्हणजे काय? 8/100. इथपर्यंत लक्षात आलं? 0 0 कट झाला. ओके, त्यानंतर काय होईल? 24 गुणिले 8 आणि हे इथं 10, म्हणजेच काय करूया आपण? या दोघांचा 8×4 या ठिकाणी होईल 32. ह्याचे 3 येतील, 8 2 16, 17 18 आणि 19 छेदात 10. आता लक्षात घ्या 192 घेऊन घेऊया, छेदात 10 आहेत म्हणल्यावर उजवीकडून 1 नंतर दशांश चिन्ह, म्हणजे 19.2
ही लिटर काय आली मलाई आलेली. ओके. तर कशावर हे 240 लिटरच्या द्रावणात 8% जर मलाई असेल तर ती आली 19.2. पुढे दिलंय तर 160 लिटरच्या दुधात मलाईचं प्रमाण आहे 15%. मग आपण त्यालाही काढून घेऊया. 160 गुणिले 15/100 कडीचा 0 कट होईल. परत त्यानंतर 15 2 30 15 3 45 15 4 60 15 5 50 15 सकी 90. हातचे आले 9 15 1 15 आणि हे 9 24. ओके. तर छेदात किती 10 0 0 कट 24. तर आता लक्षात घ्या 160 लिटरच्या दुधाच्या द्रावणात 15% मलाई म्हणजे किती आली 24. ओके. आता जर दोन्ही द्रावणे एकत्र केली मग दोन्ही द्रावणे किती आहेत? पहिलं द्रावण आहे 240, दुसरं किती आहे 160. दोघांची जर बेरीज केली तर ती येते 400. दोन्ही द्रावणं एकत्र केली. ओके. तर मिश्रणात मलाईचे शेकडा प्रमाण आपल्याला विचारले. आता आपल्याकडं दोन्ही द्रावणे किती आहेत 400. ओके. मलाईचं प्रमाण जे आहे त्यात आपल्याला काढायचंय. तर काय करणार आपण या जी मलाई आली त्या दोघांची काय करूया बेरीज करून घेऊया. ओके. तर बेरीज किती होईल मग आता हे 19.2 आणि हे 24 होतील. 0.0 लिहिलं तरी चालते. 2 दशांश देऊया 9 13 3 हातचा येईल 1 4. या ठिकाणी 43.2 ही झाली मलाई आपली. आता ही 43.2 ही मलाई किती लिटर माग आहे तर 400 लिटर माग आहे. ओके. आता त्याचा शेकडा काढायचं म्हणलं 100 ने गुणायचं. कडीचे दोन्ही शून्य कट होतील. ओके. तर राहील काय 4 1 4 4 10 40 होईल. 3 उरतील. भाग जात नाही म्हणून या ठिकाणी दशांश देऊया. दशांशचं चिन्ह जसं असतं. 7 3 पुढे गेले 4 8 32 होईल. म्हणजेच 10.8 हे आपल्या ठिकाणी उत्तर आलेले ऑप्शन क्रमांक 4 मध्ये पाहायला मिळेल. ओके. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. लक्षात घ्या अगोदर काय केलं 240 लिटर दुधाचं द्रावण आहे त्याच्यात 8% मलाई म्हणजे किती आहे तर ती 19.2 नाही. त्याचप्रमाणे 160 लिटर मध्ये 15% मलाई म्हणजे ती येते 24. ओके. या दोन्ही मलाईची बेरीज केली. ओके. आणि ह्या दोन्ही द्रावणाची बेरीज करून त्याचा शेकडा काढलाय आपण. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला प्रश्न क्रमांक 7 आहे. एका पुस्तकाची किंमत 20% कमी केल्यास त्याचा खप 25% वाढला तर पूर्वीच्या उत्पन्नात शेकडा कितीने फरक पडला असा प्रश्न आहे. तर लक्षात घ्या मूळ उत्पन्न किती आहे. मूळ उत्पन्न किती आहे समजा 100. ओके. तर एका पुस्तकाची किंमत 20% कमी केल्यास त्याचा खप 25% वाढला. ओके. तर आता नवीन जे आहे ते नवीन उत्पन्न काय होईल मग नवीन उत्पन्न ते होणार आहे या ठिकाणी पहा 20% कमी केलाय म्हणजे इथं होईल 80. ओके. तर पुढे काय सांगितलंय कमी केल्यास खप 25% वाढला. तर आता त्यानंतर जर आता परत काय केलं समजा 100 रुपयाची वस्तू आहे तर 25% वाढ झाली म्हणजे कितीला झाली 125 ला. ओके. तर आता जे उत्पन्न आहे त्याचा जर यांचा गुणाकार केला तर या दोघांचा गुणाकार येतो 10,000 आणि परत या दोघांचा गुणाकार केला तर तो पण येतो 10,000. ओके. म्हणजे याच्यामध्ये काही फरक पडत नाही हे उत्तर येते. आणि या प्रश्नाची सोपी ट्रिक्स तुम्हाला लक्षात घ्यायची. तर सोपं काय करायचं माहिती का हे लक्षात ठेवा. उत्पन्न बरोबर काय किंमत घ्यायची. काय घ्यायची किंमत आणि याला गुणिले खप घ्यायचा. झालं. आता किंमत म्हणजे किती आहे 20% कमी आहे. 20% कमी गुणिले 25% कसे जास्त. ओके. आता कमी आहे 20% कमी याचा अर्थ 100 मधून 20 गेल्या 80/100 राहील हे आणि 25% कमी जास्त म्हणल्यावर हे होईल 125/100. पहा आता 25 5 100 25 चौक 100 त्यानंतर परत 25 5 25 चौक 100 आणि नाही सॉरी 25 5 25 नाही 20 ने देऊ 20 5 100 होईल आणि
20 चौक 80 होईल. आता परत हे 4 4 कॅन्सल, 5 5 कॅन्सल, उत्तर किती आलं 1. म्हणजे या ठिकाणी फरक पडत नाही. या सुद्धा शॉर्टकट पद्धतीने याचं उत्तर काढू शकतो आपण. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा, प्रश्न आहे 8 नंबरचा. एका परीक्षेत 25% विद्यार्थी इंग्रजीमध्ये उत्तीर्ण झाले आणि 20% विद्यार्थी गणितात अनुत्तीर्ण झाली, तर दोन्ही विषय 15% विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले, तर या परीक्षेत किती टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले? पहा, प्रश्न तसा सोपा आहे, फक्त लक्षात घ्या. तर समजा हा जर बॉक्स घेतला आपण आणि हा जर घेतला इंग्रजी विषयाचा, कशाचा? इंग्रजी, तर इंग्रजीमध्ये किती येतं? 25% विद्यार्थी. ओके, आणि त्यानंतर गणितात किती आहेत? 20% विद्यार्थी. आणि दुसरा जर बॉक्स जर असाच काढला आपण, समजा या बॉक्सला खेटून असा, तर हा आहे गणितचा. कशाचा आहे? गणित. त्याच्यात 20% विद्यार्थी काय झाले? तर अनुत्तीर्ण झालेत. आणि दोन्ही मिळून 15%, म्हणजे ह्या मध्यभागी इथं, म्हणजे दोन्ही ह्याच्यामध्ये 15% झालेत. ओके, तर आता आपल्याला काय करायचे? एकूण अनुत्तीर्ण विद्यार्थी काढायचे. एकूण अनुत्तीर्ण म्हणजे इंग्रजी आणि गणित यांची बेरीज जर केली आणि हे जे दोन्ही विषयात जे अनुत्तीर्ण आहेत ते वजा करायचे फक्त, म्हणजे एकूण विद्यार्थी निघतील आपल्याला अनुत्तीर्ण. मग लक्षात काय ठेवायचं? एकूण अनुत्तीर्ण विद्यार्थी, ते म्हणजे काय करायचं? या दोघांची बेरीज करायची. 25 + 20 किती आली? 45. आणि त्याच्यामध्ये दोन्ही विषयात 15% विद्यार्थी अनुत्तीर्ण आहेत, म्हणजे हे 15 कॉमन आहेत, म्हणजे ह्याच्यातून वजा करायची. ओके, तर किती आलं? 30. याचा अर्थ अनुत्तीर्ण विद्यार्थी किती आहेत? तर 30%. ओके, किती आहेत? 30%. आता समजा वर्गामध्ये विद्यार्थी जे आहेत ते 100% असणार ना, म्हणजे 100% असणार. त्याच्यातले अनुत्तीर्ण किती आहेत? 30 आहेत, म्हणजे राहिलेले किती असणार आहेत? तर 70, म्हणजे 70% विद्यार्थी एक असणार आहेत, उत्तीर्ण असणार आहेत. ओके, लक्षात येत आहे? चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला, प्रश्न 9. बसच्या तिकिटात दर 20% वाढले आणि 6 महिन्यानंतर पुन्हा तिकिटाचा दर 10% वाढला, म्हणजे वाढ वाढत झालेली, तर मूळ दरात किती टक्के वाढ होईल? तर लक्षात घ्या, आता सुरुवातीला मूळ दर समजा जर आपला 100 रुपये असेल, मूळ दर किती असेल? 100 रुपये, तर 20% वाढ झाली. याचा अर्थ 20% काय झाली आपली? वाढ. म्हणजे जर 100 जर दर असेल तर 20% वाढ झाल्यावर किती झाला नवीन दर? मग नवीन दर झाला 120 रुपये. हा झाला नवीन दर, बरोबर आहे. परत काय झालं? 6 महिन्याने 10% वाढ झाली, पण आता ती 10% जी वाढ झाली ती कशावर झालेली? 120 रुपयावर. म्हणजे आपण 120 चे जर या ठिकाणी 10% काढले, ते पहा कडीकडीचा 0, हे 0 कॅन्सल, आणि 12 1 12. ओके, म्हणजेच किती वाढ झाली? 6 महिन्यानंतर 10% वाढले, याचा अर्थ 12 रुपये वाढली वाढ. आता काय विचारले? तर मूळ दरात किती टक्क्याने वाढ झाली? आता मूळ दर जो आहे त्याच्यामध्ये किती टक्क्याने वाढ झाली? म्हणजे आपण 100 रुपये जो दर होता त्यात 20% वाढून 120 केला, बरोबर आहे. तर आता 120 आणि हे 12 याच्यात मिळवायचे, म्हणजे याचं उत्तर आहे 132. म्हणजेच 100च्या पुढे किती आहेत? 32, म्हणजे याचा अर्थ 32% या ठिकाणी मूळ दरात वाढ झाली. आता हे झालं असं. तर आता याची शॉर्ट ट्रिक्स लक्षात ठेवा. शॉर्ट ट्रिक्स काय लक्षात ठेवायची याची? शॉर्ट, तर याचं लक्षात ठेवायचं A अधिक B आणि प्लस अंशामध्ये AB आणि छेदामध्ये 100, हे सूत्र लक्षात ठेवायचं. आता इथं A म्हणजे काय आणि B म्हणजे काय? आता इथं वाढ झाली आणि डबल पुन्हा वाढ झाली, म्हणजे वाढ झाली याचा अर्थ A म्हणजे काय असणार आहे? 20 प्लस, आणि B म्हणजे काय असणार आहे? प्लस 10. वाढ म्हणजे, आणि घट जर झाली तर मायनस घ्यायची संख्या. कशी घ्यायची? मायनस. मग आता इथं आपण A बरोबर किती ठेवणार? 20, आणि B बरोबर किती ठेवणार? 10. तर याच्यात ठेवून बघा किमती, तर काय होईल? 20 आणि हे 10 30 होतील, अधिकचं चिन्ह या ठिकाणी. त्यानंतर A गुणिले B म्हणजेच 10 V गुणिले 20 किती झाले? 200 होतील, आणि छेदात राहतील 100. तर काय झालं? 100 1 100, 100 2 200, म्हणजे 30 अधिक 2 किती आलं उत्तर? 32. आलं का?
तर ह्या शॉर्ट ट्रिक्सने पण आपण करू शकतो. पण इथं लक्षात ठेवायचं गणितामध्ये वाढ झाली आणि वाढ झाली म्हणजे हे प्लस घ्यायची. ओके. आणि जर एकदा वाढ आणि एकदा घट झाली तर एक मायनस घ्यायचे आणि हे सूत्र वापरायचं. तर लक्षात घ्या, हे 10वं गणित पण त्या सूत्रावर आपल्याला सोडता येते. कसं सोडवायचं ते एकदा सांगतो मी तुम्ही. ओके. तर लक्षात घ्या, आता त्या सूत्रावर सांगायला मी तुम्हाला. इथं काय सूत्र आहे तुम्हाला, ए अधिक बी प्लस आणि अंशामध्ये ए बी छेदात 100. आता इकडे लक्षात घ्या, एका वस्तूची किंमत 20% वाढली म्हणजेच ए बरोबर किती घ्यायचे 20, आणि काही दिवसांनी पुन्हा ती 20% कमी झाली. आता कमी झाली म्हणजे बी बरोबर काय घ्यायचं, वजा 20 घ्यायचं. हे लक्षात आलं पाहिजे तुम्हाला. आता याच्यात जर किमती टिकल्या तर उत्तर येते का बघूया. पहा, आता ए अधिक बी आहे, ए म्हणजे 20 आहे आणि बी म्हणजे -20 आहे. लक्षात घ्या, मग आता 20 त्या ठिकाणी इथं जर 20 ठेवले, 20 वजा 20 अधिकचं चिन्ह आणि अंशामध्ये काय येईल, कंसामध्ये घेऊया 20 गुणिले वजा 20 कंस बंद छेदात 100. आता लक्षात घ्या, वजा अधिक हे कॅन्सल होऊन इथं 0 राहतात आणि प्लसचं चिन्ह देऊया. आता हे बघा, हे 0 हे 0 हे 0 हे 0 कट आणि इथं काय होईल, बेदोन्ही 4. ओके. पण हे पण वजा 4 होतील. मग आता लक्षात घ्या, 0 आणि हे -4 म्हणजे उत्तर येणार आहे -4%. आता मायनस म्हणल्यानंतर काय करायचं, किंमत कशी असणार आहे, कमी, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 उत्तर लिहायचं. आणि जर हे प्लस असतं तर जास्त उत्तर लिहायचं. आलं लक्षात. या किमतीत सुद्धा ठेवून आपण याचं उत्तर काढू शकतो. किंवा मग आपण जसं सुरुवातीला सोडवलं तसं याला सोडवता येईल. तसं मूळ किंमत 100 घ्यायची. मूळ किंमत किती घ्यायची, 100. वाढ किती झाली, वाढ झाली 20%. म्हणजेच या ठिकाणी 100ची वस्तू 20% वाढली, याचा अर्थ 120 रुपये झाले. ओके. नंतर काही दिवसांनी 20% कमी झाली, म्हणजे आता 20% कमी कशाचे काढायचे, 120चे. मग 120 गुणिले 20/100. ओके. 00 कट 00 कट 12 दोन्ही 24. तर आता लक्षात घ्या, मग इथं किंमत किती 120, त्याच्यामधून 24 वजा करायची, कारण कमी झाली नाही आणि जास्त झाल्यावर प्लस केले असते. ओके. तर या दोघांची जर वजाबाकी केली आपण तर ही येते 96. ओके. मग आता ही झाली शेवटची किंमत आपली. ओके. तर आता इथे विचारलं होतं काय, कमी होईल का जास्त होईल. तर मूळ किंमत किती आपली 100 रुपये. मग 100 मधून 96 काय करायचे, वजा करायचे. तर उत्तर किती आलं, 4. मग 4 ने काय झाली, कमी झाली. असं देखील आपण याला सोडू शकतो. ओके. चला, व्हिडिओ आवडला असेल सर्वांनी लाईक करायचा, इतरांनाही शेअर करायचा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.